विश्व ई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 6वीच्या अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयाचा पाठ क्रमांक 1.3 शिकणार आहोत. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. बलबीरला चॉकलेट्स खूप आवडत असत. त्याला त्याच्या आईने बनवलेले चविष्ट पदार्थही आवडत असत. However, he would never eat any vegetables. His mother would get angry, but for any vegetable dish, Balbir would always say a loud no. बलबीर कधीही कोणतीही पालेभाजी खात नसे. त्यामुळे त्याची आई त्याच्यावर रागवत असे. कोणतीही पालेभाजी खायला दिली की बलबीर नेहमी मोठ्याने नाही असे म्हणत असे. Look at these peas, Balbir. They taste so nice with paneer, his mother would say. But Balbir would merely shake his head. Name any vegetable and Balbir would turn his face away. बलबीर हे वाटाणे बघ, पनीर सोबत ते चवीला खूप छान लागतात असे त्याची आई म्हणायची. पण बलबीर फक्त नकारार्थी मान हलवायचा. कोणत्याही भाजीचे नाव जरी घेतले तरी बलबीर आपले तोंड दुसरीकडे वळवायचा. He would not look at even गाजर हलवा topped with nuts and raisins. Balbir's father and mother would get very angry. मनुके आणि सुकामेवा घालून सजवलेल्या गाजराच्या हलव्याकडेही बलबीर पाहत नसे. यामुळे त्याचे आईवडील त्याच्यावर खूप रागावत असत. But all the vegetables would feel more angry and hurt. Balbir does not like me. I also do not like him, growled Mr. Potato one day. सर्व पालेभाज्या त्याच्यावर रागावलेल्या आणि दुखावलेल्या होत्या. बटाटे काका एके दिवशी रागाने म्हणाले, बलबीरला मी आवडत नाही, मलाही तो आवडत नाही. See how he hates me, cried Carrot Tops angrily. I would like to scold the fellow, said Miss Bhindi, and I know how to deal with this stubborn boy, Mr. Karela said with a naughty smile. गाजरबाई रागाने म्हणाल्या, पहा ना, तो माझा किती तिरस्कार करतो. मला त्या मुलाला चांगलेच रागवायचे आहे, भेंडीबाई म्हणाल्या. आणि कारले काका खोडकरपणे हसत म्हणाले, या हट्टी मुलाशी कसे वागायचे हे मला चांगलेच माहीत आहे. By the dinner was ready, all the vegetables had worked out their plan. सर्व पालेभाज्यांनी जेवण तयार होईपर्यंत त्यांची योजना आखून ठेवली होती. Balbir was fond of egg curry. When the curry was brought to the table, he greedily put a piece of the egg in his mouth. Yuck! This egg is bitter, he cried. बलबीरला अंड्याची करी खूप आवडायची. जेव्हा करी जेवणाच्या टेबलवर आणली गेली तेव्हा त्याने हावरेपणाने अंड्याचा एक तुकडा त्याच्या तोंडात टाकला. हे अंडे खूपच कडू आहे, बलबीर मोठ्याने ओरडला. He did not know that Mr. Karela had squeezed his juice on the egg. Rubbish, his father shouted. But Balbir said, It is really bitter, Papa, and asked for custard. बलबीरला माहीत नव्हते की कारले काकांनी अंड्यांवर त्यांचा रस पिळून टाकला होता. काय फालतूपणा आहे हा, त्याचे वडील मोठ्याने ओरडले. पण बलबीर म्हणाला, पप्पा, अंडा करी खरोखरच कडू लागत आहे. त्यानंतर त्याने कस्टर्ड या दुधापासून बनवलेल्या गोड पदार्थाची मागणी केली. When the custard was being brought, a cauliflower threw a big lump of salt into it. Balbir put a spoonful of custard in his mouth. जेवणाच्या टेबलवर कस्टर्ड आणले जात असताना
फुलकोबीने त्यात मिठाचा एक मोठा खडा टाकला. बलबीरने कस्टर्डचा एक चमचाभर घास तोंडात टाकला. He found it so salty that he could not swallow it. The custard is salty, mummy. But his mother and father did not believe him. कस्टर्ड चवीला खूपच खारट लागत होते. कस्टर्डच्या खारटपणामुळे त्याला ते गिळताच येईना. आई, कस्टर्ड खारट आहे, बलबीर म्हणाला. पण त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. All he got was a scolding for being such a grumpy boy. Balbir remained hungry. बलबीर कुरकुर करणाऱ्या मुलासारखा वागत असल्याने त्याला त्या दिवशी फक्त बोलणी खावी लागली. याचा परिणाम म्हणून त्याला उपाशीच राहावे लागले. In the middle of the night, Balbir crept hungrily to the fridge. He took out a slab of chocolate and took a big bite, but his tongue burned because the vegetables had rubbed chilies on the chocolates. मध्यरात्रीच्या वेळी बलबीरला खूप भूक लागल्याने तो हळूच फ्रीजकडे रांगत गेला. त्याने चॉकलेटची एक वडी बाहेर काढली आणि त्याचा मोठा घास घेतला, पण त्याच्या जिभेची आग झाली, कारण भाज्यांनी त्या चॉकलेटवर मिरची चोळून ठेवलेली होती. With his burning mouth, Balbir turned to a big bowl of gajar halwa. He put a spoonful in his mouth. Aha! The halwa tasted so sweet and nice. तोंडाची आग होत असतानाच बलबीर गाजराच्या हलव्याच्या वाटीकडे वळला. त्याने हलव्याचा एक चमचाभर घास तोंडात टाकला. आहा, त्याला हलवा खूप गोड आणि स्वादिष्ट लागत होता. He took another spoonful and then another. It surprised him that gajar halwa could be so tasty, and he had always refused to eat it. He liked it so much that he ate up all the halwa in the bowl. त्याने आणखी एक चमचा गाजराचा हलवा घेतला. थोड्या वेळाने आणखी एक. गाजराचा हलवा इतका स्वादिष्ट असू शकतो याचे त्याला आश्चर्य वाटत होते. तो नेहमी हा हलवा खाण्यास नकार देत असे, पण आज त्याला तो इतका आवडला की त्याने वाटीतील सगळा हलवा खाऊन टाकला. Next morning, Balbir's mother opened the fridge to take out milk or making tea. She found the bowl of gajar halwa empty. Who has eaten the gajar halwa? She asked. दुसऱ्या दिवशी सकाळी बलबीरच्या आईला चहा बनवायचा होता. दूध घेण्यासाठी आईने फ्रीज उघडला. तिला गाजराच्या हलव्याची वाटी रिकामी दिसली. तिने विचारले, गाजराचा हलवा कोणी खाल्ला? I ate it, mummy, Balbir said. You hate vegetables, do you not? Yes, mummy, I did hate vegetables, but I don't anymore. बलबीर आईला म्हणाला, अगं आई, गाजराचा हलवा मी खाल्ला आहे. आई बलबीरला म्हणाली, तू गाजराचा हलवा खाल्ला? तुला तर पालेभाज्या आवडत नाहीत ना? बलबीरने उत्तर दिले, हो आई, मला पालेभाज्या आवडत नव्हत्या, पण आता त्या खूप खूप आवडतात. Balbir's mother was happy. Good boy, she said, and hugged him. बलबीरच्या आईला खूप आनंद झाला. तू एक चांगला मुलगा आहेस असे म्हणत तिने बलबीरला घट्ट मिठी मारली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.